यावेळी कांदा शंकरपाळे विकत न आणता मी तो घरीच करण्याचा निर्णय घेतला आणि मस्त खुसखुशीत शंकरपाळे तयार केले। यामध्ये 2 टीप लक्षात घेण्यासारख्या आहे। इथे मी तीन पिठं मिक्स करून घेतली आहेत, रवा, मैदा आणि बेसन। याच्यात ओवा मी चुरून टाकलाय, जिरं मी चुरून बाजूला ठेवलंय, कारण आपल्याला म्हणजे माहितीच आहे, मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी फोडणीमध्ये सगळं टाकून यात मिसळते, त्यांनी खमंगपणा पण येतो आणि मस्त आपला पदार्थ तयार होतो। आणि त्याचप्रमाणे मी इथे सीझनिंग, पिझ्झा सीझनिंग, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, हळद, धणे जिरे पूड, हिंग हे सगळं फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तीच फोडणी मी इथे मिक्स केलेली आहे। त्यानंतर पीठ मी इथे मळून ठेवलं आहे 20 मिनिटं। यासाठी आपल्याला फक्त पाव ग्लास पाणी लागलेलं आहे। त्यानंतर तेल नीट तापल्यावरती त्यात ट्रॅडिशनल आकाराचेच मी शंकरपाळे म्हणजे कापले होते, तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही कापू शकता। आणि त्याच्यानंतर ब्राऊन रंगावरती छान तळून घेतले। आता या व्हिडिओला तुम्ही आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की